आग लागली त्यावेळेस दोन्ही कंपन्यांमध्ये कर्मचारी होते. घटना घडली होती आणि आत्ताची स्थिती काय? सकाळी एक 10:30 पावणे 11च्या दरम्यान इंडो अमाइन्स लिमिटेड या कंपनीमध्ये आग लागली आणि ती आग त्या कंपनीसोबतच शेजारी जी मालदे कॅपॅसिटर्स कंपनी आहे त्या कंपनीला पण ती पसरली. सुरुवातीच्या फेजमध्ये तिथे काही मोठ्या प्रमाणामध्ये ज्वाला आणि काही स्फोट तिथे झाले होते, परंतु घटनेची माहिती मिळताच लगेचच फायर ब्रिगेडच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स आणि पोलीस मदत या ठिकाणी आली. सर्व इथला एरिया इव्हॅक्युएट केला गेला आणि प्राथमिक माहिती अशी मिळते की कंपनीच्या मॅनेजमेंटकडनं की सध्या कंपनीमध्ये कुठलाही कामगार अडकलेले नाही. या कंपनीच्या जवळच पाठीमागे एक अभिनव स्कूल होतं. त्या अभिनव स्कूलमध्ये पण आम्ही पोलीस अधिकारी आमचे तिथे गेले, प्रशासनाला विनंती केली आणि तेथील विद्यार्थ्यांना पण आता सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्यांनासुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. सध्याची काय नेमकी आहे आणि कधीपर्यंत आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये? सध्या आता आग सध्या पूर्णपणे नियंत्रणात आहे. साधारणतः एक अर्धा पाऊण तासामध्ये आग पूर्ण विझेल. सध्या जी कॅपॅसिटरची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काही केबल्स आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असल्यामुळे त्याचा काळा जो धूर आहे तो इथे दिसून येत आहे, परंतु आगीवर नियंत्रण मिळवण्यास आता यश येत आहे. सर, बाजूच्या कंपनीमध्ये देखील आग लागली होती, तर तिथे काही कर्मचारी होते का आणि कशा पद्धतीने त्यांनी दोन्ही आग लागली त्यावेळेस दोन्ही कंपन्यांमध्ये कर्मचारी होते, परंतु प्रशासनाने कर्मचाऱ्यांना माहिती दिल्याने सर्व कर्मचारी बाहेर गेल्याची माहिती कंपनीच्या प्रशासनाने आम्हाला दिलेली आहे. सर, कसली कंपनी होती यामध्ये काय माहिती काय? इंडो अमाइन्स लिमिटेड ही जी कंपनी होती याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल फर्टिलायझरचे इंटरमिडिएट्स बनवले जायचे आणि जी कॅपॅसिटरची जी कंपनी आहे मालदे कॅपॅसिटर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटर बनवले जात होते. धन्यवाद. आगीचं कारण अद्यापपर्यंत कळालेलं नाही, त्याच्या इन्व्हेस्टिगेशन नंतरच आपल्याला कारणापर्यंत. अशा कंपन्यांवर कारवाई केली जाणार असं कारवाई होत नाही. सदर याची शासन दरबारी दखल घेण्यात आलेली आहे आणि शासन दरबारी पॉलिसी ठरवण्याचं काम चालू आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.